सर्वप्रथम आजच्या काही ठळक घडामोडी. केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आज संसदेत मांडणार अर्थसंकल्प. अंजली दमानिया गडकरी विरोधात लढवणार निवडणूक आणि विजयाचं स्वप्न पाहणारी टीम इंडिया बॅकफुटावर. यानंतर घडामोडीचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक तेलंगणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले विरोधक आणि वाढत्या महागाईचं आव्हान या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम संसदेत 2014 ते 2015 या आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोणतीही मोठी घोषणा किंवा कोणतीही करवाढ न सुचवता गेल्या 5 वर्षातल्या आघाडी सरकारच्या कामगिरीचा आढावाच या अर्थसंकल्पात घेतला जाईल अशी शक्यता आहे. पण मतदारांना खुश करण्यासाठी काही मर्यादित घोषणा पी चिदंबरम करतील अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्यानं संसदेत पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी हंगामी अर्थसंकल्प मांडला जात आहे. निवडणुकीनंतर नवे सरकार आल्यावर जून-जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. 15व्या लोकसभा हा शेवटचा आठवडा असणार आहे. तेलंगणाचा रेंगाळलेला प्रश्न या अधिवेशनात मंजुरीसाठी लावलेली 39 विधेयकं आणि त्याच वेळेला 15व्या लोकसभेची मंजूर न झालेली 77 विधेयकं एवढा प्रचंड कारभार घेऊन अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा उगवलाय. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्यानं संसदेत पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी हंगामी अर्थसंकल्प मांडला जातो. अशा अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांच्याच रचनेत कुठलाही बदल करता येत नाही. तसंच कुठलाही धोरणात्मक घोषणा केल्या जात नाही. या प्रथेच्या चौकटीत राहूनही निवडणुकीवर डोळा ठेवून चिदंबरम कुठल्या घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक्साईज कर तसंच सेवा कराबाबतही काही बदल करण्याचे संकेत चिदंबरम यांनी यादीच दिले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या यादीत काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख उमेदवारांच्या विरोधात आपल्या काही मुख्य उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी विरोधात आपच्या अंजली दमानिया मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. तर राहुल गांधींना कुमार विश्वास हे आव्हान देण्याची शक्यता आहे. मुंबईतून गुरुदास कामत विरोधात मयांक गांधी लढणार आहेत. तर नीरज सन्याल या दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांच्या विरोधात लढणार असल्याचं समजतंय. दिल्लीतून केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधात आशुतोष निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या आयुक्तपदी वर्णी न लागल्यानं विजय कांबळे यांनी ठाण्याच्या आयुक्तपदाची सूत्र स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर महासंचालक गृहरक्षक दल या पदावर पदोन्नती देण्यात आलेले जावेद अहमद हेही नाराज झाल्यामुळे राजीनाम्याच्या पवित्र्यात आहे. मुंबईचं आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असून या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार विजय कांबळे, जावेद अहमद, सतीश माथुर, केपी रघुवंशी, राकेश मारिया अशा क्रमानं अधिकार होता. मात्र रघुवंशी आणि अहमद यांना महासंचालक पदावर बढती देत कांबळे यांची ठाण्याच्या आयुक्त पदावर बोळवण करण्यात आली. माथुर यांनाही डावलून सरकारनं मारिया यांना मुंबईच्या आयुक्त पदाची सूत्र दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांच्या मतांची बेगमी करण्यासाठी अहमद यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. तसंच रामदास आठवले यांना खासदार करणाऱ्या महायुतीकडे आरपीआयची मतं वळू नयेत यासाठी कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी ही शक्यता वर्तवण्यात येत होती. आस्थापना महामंडळानुसार कांबळे यांच्याच नावाची शिफारस केली होती. स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आग्रही असल्यामुळे कांबळे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यात जमा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं मारिया यांच्याच नावाचा आग्रह धरला. तसंच दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांकडूनही दबाव असल्यामुळे सेवाज्येष्ठता डावलून मुख्यमंत्र्यांनी कांबळे यांना डावललं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पोलीस महासंचालक दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊ शकते.
सेवाज्येष्ठता हा निकष नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य असला तरी कुणाची नियुक्ती करायची याबाबतचे सर्वस्वी अधिकार सरकारचे आहेत. ठाण्याचे आयुक्त पद ही मानाचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे कांबळे यांनी ते स्वीकारायला हवं असं मत सरकारी गोटातून व्यक्त होत आहे. यानंतर घडामोडीचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या लहान भावाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजल्यावर चिडलेल्या भावानं रागाच्या भरात त्याला चाकूनं भुसकलं. हा प्रकार दादरमधील शिवाजी पार्क परिसरात गुरुवारी रात्री घडला. हत्या केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाच्या मृतदेहाजवळच तो बसून रडत होता. त्याला पोलिसांनी अटक केली. रानडे रोडवरील जेल्सन झेस्ट या आईस्क्रीम पार्लरमध्ये काम करणाऱ्या नवीन विद्याराम गोसावी याचा लहान भाऊ जितुराज याचं अलीगड येथील एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. जितुराज या महिलेला दर महिन्याला काही पैसेही पाठवत होता. लहान भावाचे हे प्रकरण नवीनलाच पसंत नव्हते. विवाहित महिलेमुळे लहान भाऊ बिघडत चालल्याचं पाहून नवीन यानं या महिलेच्या घरी फोन करून तिच्या पतीला याची माहिती दिली. मोठ्या भावानं फोन केल्याचं समजताच लहान भाऊ संतापला. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास तो नवीन काम करीत असलेल्या आईस्क्रीम पार्लरवर पोहोचला. यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. आधी रागात असलेला मोठा भाऊ संतप्त झाला. त्याने आईस्क्रीम कापण्याचा चाकू उचलून जितुराजवर हल्ला केला. जितुराज रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडला. गंभीर झालेल्या जितुराजचं निधन झालं. रागाच्या भरात आपल्या हातून काय झालं हे असं म्हणत आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊन नवीन त्याच्या मृतदेहाजवळच बसून हमसून रडू लागला. हा प्रकार पाहणाऱ्या काही रहिवाशांनी पोलिसांना कळवलं. शिवाजी पार्क येथील पोलीस तातडीनं पोहोचले. जितुराजचा मृतदेह त्यांनी तातडीनं केईम रुग्णालयात पाठवला. त्यानंतर नवीनला अटक केली. दरम्यान रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य घडल्याचं नवीननं पोलिसांना सांगितलं. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड यांनी दिली. ब्रँडन मॅक्युलम आणि विजय वॉटलिंगच्या विश्वविक्रमी भागीदारीनं वेलिंग्टन कसोटीला मोठी कलाटणी दिली असून विजयाचं स्वप्न पाहणारी टीम इंडिया आता कसोटी कशी वाचवायची या विचारात आहे. या कसोटीत 4थ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडनं 6 बाद 571 धावांची मजल मारली होती. चौथा दिवस अखेर कर्णधार मॅक्युलम 281 धावांवर तर जिमी निशाम 87 धावांवर खेळत होता. दिवसभराच्या खेळात किंवा फलंदाजीने भारतीय गोलंदाजांकडून 219 धावांचा टॅक्स वसूल केला. पण त्या अवधीत भारतीय गोलंदाजांना केवळ विजय वॉटलिंगचाच बाद करण्याचं सूत मिळालं. वॉटलिंगने 387 चेंडूत 13 चौकारसह 124 धावांची खेळी केली. मॅक्युलमनं 525 चेंडूमधील नाबाद 281 धावांची खेळी 28 चौकार आणि 4 षटकारांनी सजवली. निशामनने 96 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 87 धावांची खेळी केली. एलजीनं मोठी स्क्रीन असणारा जी प्रो 2 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जी प्रोचं पुढील व्हर्जन असणाऱ्या या फोनमध्ये अनेक नवे फीचर्स आहेत. जी प्रो 2 मध्ये 5.9 इंचची मोठी स्क्रीन आहे. या स्मार्टफोनमध्ये 1 वॉटचा स्पीकर सिस्टम लावण्यात आला आहे. पहिल्यांदाच कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये क्वाड 4 स्नॅपड्रॅगन 800 प्रोसेसर्स आहे. स्मार्टफोन बाजारात एलजीला सध्या लेनोवो आणि मोटोरोला जोरदार टक्कर देत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस हा फोन कोरियामधील बाजारात उपलब्ध होईल. मोबाईल बाजारात सॅमसंगनं अनेक फोन लॉन्च केल्यानंतर एलजीनं आता जी प्रो 2 लॉन्च केला आहे. ऍपलही यंदा मोठी स्क्रीन असणारा आयफोन लॉन्च करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा.
केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आज संसदेत मांडणार अर्थसंकल्प. अंजली दमानिया गडकरी विरोधात लढवणार निवडणूक आणि विजयाचं स्वप्न पाहणारे टीम इंडिया बॅकफुटावर. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता P24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.